हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत चिकन दम बिर्याणी कशी बनवायची. चला तर मग झटपट रेसिपी बघूयात. आता इथे मी भांडे घेतले, त्यात चिकन घेणार आहे मी. हे जवळपास अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मी. ते स्वच्छ धुवून मी यात मॅरिनेट करायला घेते. तुम्हाला जर मटण आवडत असेल तर तुम्ही ही सेम प्रोसिजर मटणासोबत करू शकता. आता इथे चिकनमध्ये अर्धा लिंबू पिळून घालते मी. तर लिंबू आपण का घालतो? लिंबू एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतो. त्यामुळे बऱ्याचशा नॉनव्हेज डिशेस जेव्हा आपण मॅरिनेट करतो तेव्हा आपण लिंबू आणि मीठ याचा वापर हमखास करतोच. आता इथे मी हळद घालणार आहे. त्याच्यासोबतच 2 मोठे चमचे गरम मसाला आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर. हे सगळं हाताने मी छान एकजीव करून घेणार आहे. सगळीकडे हे मसाले लागले पाहिजे. आता आपलं फर्स्ट मॅरिनेशन रेडी आहे. त्याच्यात आपण आलं, लसूण, मिरची, पुदिना आणि कोथिंबीर हे सगळं मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे, ते घातलंय मी. आणि त्याच्यासोबतच एक अर्धा कप इतकं दही घातलेलं आहे मी. हे सगळं छान मिक्स करून घेऊयात. यात चमचाभर मीठ घालते. तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता. अर्धा ते 1 तास हे चिकन मॅरिनेट होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊयात. मी पाणी गरम करायला ठेवलंय. त्यात मी खडे मसाले, तूप घातलेलं आहे आणि मोठं मीठ घातलेलं आहे. याला छान खळखळून उकळी आली पाहिजे. उकळी आलेली आहे. आता यात मी भात घालणार आहे. अर्धा किलो चिकनला मी इथे अर्धा किलो भात वापरलेला आहे. भात छान धुवून 2 वेळा घेतलेला आहे आणि मग तो सोक करून ठेवलेला होता मी. आता आपण कांदा तळून घेऊयात. कांदा तळून बाजूला काढून ठेवायचा आहे. आणि आता आपण ग्रेव्ही तयार करूयात. त्याच्यासाठी मी पातेल्यात तेल गरम करून कांदा भाजून घेतला आहे. त्याच्यासोबतच 2 टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो भाजलेले आहे. आता यात आपलं मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. हे चिकन आपण या ग्रेव्हीमध्ये थोडंफार म्हणजे 50% शिजवून घेणार आहे. छान मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. एक अर्धा तास लागेल. आपलं आता चिकन शिजलेलं आहे. आता आपण बिर्याणीला थर लावूयात. त्याच्यासाठी पातेल्यात मी खाली तूप घातलंय. थोडं गरम करून घेतलेलं आहे पातेलं. त्याच्यात मी आपला 50% शिजवलेला भात घालणार आहे. एक जाडसर लेयर द्यायची आहे भाताची. आणि आता त्याच्यावरती आपण चिकन ग्रेव्ही घालायची आहे. ते पण सगळीकडे इव्हनली पसरून घ्यायचं आहे. एकसारखं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. लेयर बिर्याणीला केल्यामुळे सगळीकडे फ्लेवर जातो आणि दिसायला ही बिर्याणी छान दिसते. त्याच्यावरती कांदा तळलेला आणि कोथिंबीर चिरून घातलेली आहे मी. हे प्रत्येक थराला घालायचे आहे. आता याच्यावरती परत मी तूप घालणार आहे आणि भाताचं वरून अजून एक लेअर देणार आहे. ही प्रोसिजर सेम रिपीट करायची आहे. एकावर एक असे थर द्यायचे आहेत बिर्याणीला. आणि सगळ्यात वरचा थर जो असतो त्याच्यावरती भरपूर कांदा, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू वापरू शकता तळलेले, कोथिंबीर, पुदिना हे सगळं घालायचं. आता इथे मी केसर भिजत घातलं होतं दुधामध्ये अर्धा तास आणि ते दूध घातलेलं आहे. त्याने फ्लेवर खूप छान येतो. आता आपण याला दम द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी कोळसा मोठे 2 कोळसे पेटवून घेतलेले आहेत. ते एका वाटीत घेऊन आपण बिर्याणीच्या मध्ये ठेवायचं आहे. गरम गरम
असला पाहिजे कोळसा, असा थोडा लालसर दिसला पाहिजे. त्याच्यावरती तूप घातलं आहे, साईडनी थोडंसं तूप घालायचं आहे आणि जड काहीतरी झाकण त्याच्यावरती झाकायचं आहे, म्हणजे आपल्या बिर्याणीला दम छान लागतो. आता आपली बिर्याणी तयार आहे. छान सर्व करा. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.